राम राम मंडळी. स्टोरीला सुरुवात करण्याआधी दोन महत्त्वाचे विषय सांगतो. एक, आपल्या कोल्हापूरमध्ये महालक्ष्मीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी बुधवारी येण्याचा विचार चालला आहे. आपले सबस्क्रायबर असेल ना तर कॉन्टॅक्ट करू शकता प्लीज. नंबर 8788574302. लक्षात ठेवा, 302 शेवट आहे. दुसरी गोष्ट, ते हाईप का काय करतात ती करून घ्यावं, ते आपल्याला त्यातलं लय जुळत नाही आणि ती मी काय सारखं म्हणत नाही. आणि माझी फार आबरू निघाली त्या फेसबुकला, तर तुम्ही थोडं लक्ष द्या. आणि ते फॉलोअर्स लय कमी, तेवढे फॉलोअर्स पूर्ण करून टाका, नाही तर 15 ऑगस्ट नंतर ते फेसबुक बंद करून टाकतो. ते काय डोक्याला ताण नको आपल्या. पण ती लय आबरू निघाली. मग तिथं 1500-1600 जण आहेत फक्त, माहीतच नाही लोकांना. रमेश शेलार नावाने पेज आहे बघा, तिथं फॉलोअर्स झालं पाहिजेत. तुमची इच्छा करा, नका करू, नाही तर पण करा असं माझं म्हणणं आहे. जगून द्या असा विषय. डायरेक्ट स्टोरी येतो. आता विषय इतका गंभीर आहे की आता मला लई ती सिटीतलं जमत नाही. गावरान तुम्हाला सांगतो, कोंबड्या पाळल्या असतात, कोंबड्या असतात नाही गावाकडं आपल्याकडं, ते गावरान कोंबड्या बघा. ती कोंबडी जर माझावाली ना तर ती पखाडा अशी एकच बाजूचा पसरा अशी फिसकारती, लंगडी घातल्यासारखी. ती आयला म्हणलं कोंबडी कारकार करायला लागली म्हणजे अंड्यावाली बा, असं एक जुन्या माणसाचं तत्व आहे. पण एखाद्या ठिकाणी जर बाईला तसा प्रकार झाला तर काय विषय, थोडं तुम्हाला इसकाटून सांगतो, ऐका. मध्य प्रदेश म्हणजे हिंदुस्थानचं हृदय समजतात का, ते मध्यभागी आहे म्हणून मध्य प्रदेश असू द्या, काय म्हणणं नाही आपलं. मध्य प्रदेश, त्या ठिकाणचं सागर, आम्ही गेलतो सागरला. म्हणजे आपलं रेल्वेतून बघितलं सागर, नाही का, लय मोठं. आपलं पुणे बिनं कसं आहे, नागपूर कसं आहे, कोल्हापूर मोठ्या सिटी आहेत ना, तसं आहे सागर MP मध्ये. हां, ते ह्याला प्रयागराजला गेलो तेव्हा सागरवरूनच गाडी गेली. ते सागर या जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यात तालुका आहे खुराई आणि त्यातलं ठियरी हे गाव आहे. आता गावाचा विषय कसा आहे तुम्हाला सांगतो. हा जो शेतकरी आहे मनोहर लोधी, सगळं मोठे मोठे न्यूजपेपर हँग झाले त्या केसनी सध्या. हा, लोक लय ताळताळल्यात. काय विषय तुम्हाला सांगतो. मनोहर लोधी, वय वर्ष 45, चांगली डिरी बिरी असा मजबूत माणूस. 4.25 एकर जमीन त्याला आलेली, बागायती, नाद म्हशींचा, 10-12 म्हशीचा असा टॉपचा गोठा. आणि म्हशीच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, कोण म्हणणं हरियाणा बारी, कोण म्हणतं गुजरातची मेहसाना बारी. खरं सांगू का, सगळ्यात एक नंबर असेल ना तो कोल्हापुरी आहे का, लांब शिंगाची, एक नंबर. हा, ही आपल्या लोकांना कसं आहे, आपलंच काय तोच करायचं, लोकांचंच नसतं उद्योग करत आपल्याला धन्यता मानते, असं काही नाही. व्यावसायिक त्या दृष्टीने हरियाणा टॉपला आहे, म्हणजे दुधाचं प्रमाण जास्त आहे. पण कोल्हापुरी अशी गंमत आहे, कवा बी तांब्या घेऊन जा, तांब्या मोकळा येणार नाही कधी. लय गुन्ही म्हैस आणि लय गुन्ही जनावर. आपल्या कोल्हापूरच्या लोकांच्याकडे हाय बागा बऱ्याच जणांकडं कोल्हापुरी तलवारीसारखी शेंगा असते. हा, म्हशी होत्या 10-12 हे मनोहर लोधीला. नाही होय ना का, आता साधारण 2700-2800 रुपयात दूध जायचं. मी म्हणतो 1000 रुपयाचं सरकी जाऊन द्या होती, तरी 2000 शिल्लक राहायची. रानातच खाली गोठा, म्हशी, त्याच्यावर स्लॅब आणि स्लॅबच्या वर राहायला गडी, दाबात सगळं. कुटुंब असं तुमच्या आमच्यासारखं दृष्ट लागावं असं. एक 65 वर्षाची आई, तिचं नाव फुलणे, म्हातारी त्याच्याकडं, कारण गडी थोरला आहे हा. मनोहर लोधी, त्याची बायको आहे द्रौपदा लोधी, वय वर्ष 42. हा, आता 30 ते 40 मध्ये बऱ्याच बाया बिघडतात. ही अजून 2 वर्ष लेट कशी काय झाली काय माहिती, पण 42 वर्षी बिघडली धरून चला. शिवानी नावाची 18 वर्षाची अतिसुंदर मुलगी, ते ओरिजिनल फोटो थंबनेलमध्ये लावले, ते शिवानी बघा, हिरोईनच जस काय दुसरी. सूर्याला म्हणते उगू नको, चंद्राला म्हणते मावळू नको, असं सौंदर्य देवान तिला दिलेलं. नुसती सौंदर्याची खाण नाही तर ती पोरगी अत्यंत म्हणजे बापा स्वतःच्या ह्याच्या आणि स्वतःचा स्वाभिमान जपणारी पोरगी. हा, आपल्याकडे कसं शिवकन्या आहेत, भीमकन्या आहेत. हा, बापाचा नाद नाही करायचा कोणी, अशी करारी बाणा अशी पोरगी. 4 नंबरला पोरगा आहे, 11वी, ती 12 आहे समजा, त्याचं वय 16ची. त्याचं नाव आहे अनिकेत. पंचकोनी कुटुंब, हम दो हमारे दो आणि आई एक, संपला विषय. सगळे वर्षी चाललं होतं. त्यांनी गडीगुडी ठेवला नाही, स्वतः रपा चारा तोडायचा, ही मदत करायची. ही शेण उचलायला होती द्रौपदाबाई. पोरं शाळेत, पोरगी BAच्या फर्स्ट इयरला. झाले कुटुंबाची माहिती, सगळं कसं व्यवस्थित चाललं होतं.
पण ह्याच गोष्टीला मी कायम जपाय सांगतो, लय आपलं टकाटक चाललं असलं ना, जे संकट येणार आहे ते काय सांगून येत नाही, सावध राहावं. इथं काय झालं बघा, त्यांचीच बावखी फार गादाळ कार्यक्रम असतो. हा बावखी हा असा प्रकार आहे, छत्रपती शिवाजी महाराज ते काय मनुष्य होते का? तुम्हाला वाटतं का मनुष्य होते? हे देवावतारी रूप होतं. त्यांना सुद्धा बावखीने त्रास दिला, ह्याला म्हणतात बावखी. त्यांना ठेवा. त्यांचा प्रॉब्लेम काय नसतो, त्यांचा प्रॉब्लेम एक असतं की मी पुढं पाहिजे, मी मोठा पाहिजे. ती अशी जळणार. बऱ्याच जणांचं रक्त लेवल कमी होती, हिमोग्लोबिन कमी होतं जळून असं बी होतं. लय त्रास होता. त्यात एखाद्याचं वाटलं झालं ना, एखाद्याचं रान उपाळलं, एखादी शेती पडली की अशा गुदगुल्या होत्यात आतून, त्याला बरं वाटतं. या अशा गोष्टीमुळंच महाराष्ट्रात मोठी हत्याकांड घडली, त्यांना कळत नाही. हत्यार एकदा उचलले गेलं तर हत्यारदार बघत, हत्यार खून बघत नाही, म्हणजे पुढचं नातं बघत नाही, ही त्यांना कळत नाही. असं असतं. मोकार एखाद्याला टेन्शन द्यायचं, लय लोकांना टेन्शन दिले, बांधखोर दुनियाखोर चालू आहे. त्याची एक बावखी, त्या बावखीतला जो पंटर आहे त्याचं नाव आहे सुरेंद्र लोधी. हा यायचा 30-31 वर्षाचा, बाई 42, 10 वर्षाचा फरक आहे का नाही. गोठ्या यायचा, त्याच्या संग जोडदार संग बसायचा, दोघंजण तंबाखू खायचे, बोलता चालता. हे आपला निहार बसायचा, ती बायको यायची, त्या मनोहरची द्रौपदी, आणि द्रौपदी आपली शेण कुठं मागं वड, वागता काय त्याला दिसलं असतं ना बोगल्लं बिल्लं काय, मग काही विषय असू शकतो. एखाद्या पुरुषाचं कसं आहे तुम्हाला सांगतो, त्या स्त्रीने जर ठरवलं ना की जाणून बुजून दाखवायचं बा, तिला व्याकार का, मग तुम्हाला सांगतो. ह्याच्यात आतला एक विषय असतो, तुमच्या मायसेट सांगतो, 1 नंबर 2 नंबर हे ओळखून घ्या. काही जण त्याला 31-32 म्हणतात. बऱ्याच तुम्हाला खरंच मी जी म्हणतो ना आतलं काय कळत नाही, हे तेच कारण आहे. खरंच तुम्हाला आतलं कळत नाही. 31-32 काय किंवा 1 नंबर 2 नंबर काय हे कळत नाही. 1 नंबर 2 तुम्हाला थोडं इसकाटून सांगतो, त्याला लक्षात येईल. एखादी बाई आहे, तिचा नवरा समोर तिथे आहे, हा कुठल्याही नात्याने मित्र अमकं तमकं व्यवसाय कशा निमित्ताने गेला, बाई संग बोला नजर झाला तर ते वासनंद जर असेल तर ते काय करतं माहिती काय, बाई बघते का आपल्याकडे परत, ते शरीर ते चेकआउट म्हणतात त्याला, बरं का, तसं करत असतं. आता बाईला असा पायनी पदर घेतलेला आहे, तिला समजा वाटलं की पुढचा स्त्रीला एक वारछनी एक दिलेली बरं का शक्ती, तुम्हाला तो 6th सेन्स म्हणतात त्याला, 6वं इंद्रिय का, तिला असं दिलं की पुढची आलेली तिच्या ज्या डोळ्यात माणूस बघितला त्याची नजर होईल ना, ही आवला साधारण किती नालायक असले पाहिजे तिला काहीच कळतं, ही लोकांना कळत नाही, तिला कळतं. हा जिची पाय येते ना तिचा नाद खोळा, ती लक्ष्मीचंच रूप आहे. पण काही हे ती हसणारे आहेत ना, वाटलं जाईल म्हणायचं. हा ते मग आव जाऊ तुम्हाला घर, त्याला काय लागतं, ही बाणगड लय बेकार असती. 31-32 सांगत होत तुम्हाला काय, किंवा 1 नंबर 2 नंबर म्हणतात ती. तो निहाळतोय आपल्याला, तो पाहतोय, तो चेकआउट करतोय. काही जण असे असतात त्यांना राग येतो, त्याला म्हणतात खानदानी पतिव्रता. काही जण कशा असतात, ही काय मग अशी इडी वाकडी, भया माझं सौंदर्य त्याला किती, नवऱ्याला नाही किंमत, याला माझ्या सौंदर्याची किंमत आहे. आणि त्याला काय चालू तासाव हाणून देतात का, त्याला काय तुझी माझ्या माझी माझ्या, हंबी नांगा तुम्ही नांगा नांगा सारा जाबाना, अशी दुनिया हाय राव. 1 नंबर 2 नंबर सांगत होतो. आता 1 नंबर 2 नंबर ऐका, ते बघतोय ना मुद्दाम बिंबी उघडी करायची, त्याला काय पात्रात चालता 2 बोटाला तरी उघडी होती. ती जर तिकडून त्यांनी बघितलं की त्याच्यासमोर तशीच घेऊन मिरवायची बिंबी उघडी, त्याला म्हणायचं 2 नंबर. 1 नंबर म्हणजे आधी चांगली बाईक होती ना, की आपली छाती दिसती बुवा, आपलं बिंबी दिसती, ती काय करते माहिती आहे का, ते लक्षात आलं ना, उघडे सरकून एवढा पदर घेणार, सरकून इथं असा पदर घेणार, त्याला माझं पतिव्रता. ह्या 1 नंबर 2 नंबर किंवा 31-32 वरून वासंदाला कळतं इथं काम होईल का नाही बुवा आपला. हे आतल्या गोष्टी झाल्या. त्यामुळे मी म्हणतो असं आतलं तुम्हाला अजून लय गोष्टी सांगतो तुम्हाला दामादामाने, टुरी सोडून जाता येत नाही असा विषय. ह्या बाईने काय त्याला सिग्नल दिलं, काय गोरपान दाखवलं, ती झाली येडं. हा पत्र्याची नट पहिली दिली होती, आता पार उडून गेली. हा म्हणला जमायच्या मागं आहे. आता मी रात्रंदिवस ती स्वप्नात, तो सुरेंद्र लोधी ही बावखी देण्यात ठेवा. 2 दिवसाला दमच नाही, मग चक्कर मारायची यायला लागला. आता तो हा गेला चारा काढायला लांब, मग आला घरी. पोरांचं काही शाळेत म्हातारी असती वर, चढ उतर तिला लय होत नाही म्हणते, वर गेली खाली येत नसायची. बाईला म्हणला
काय आंबाट चिंबाट आहे का नाही? हां बरं चालेल, मी मराठीत सांगतोय, तिथलाच विषय. आंबाट चिंबाट आहे का नाही? बाया लाजली. लाजायला काय, ही काय आता काय 16 वर्षाची पोरगी का लाजायला? हां, पण 42 वर्षी बाई, तिला अक्कल पाहिजे होती. त्या बाईला आणखी कसं असतं माहिती आहे का, ती जरी सपोर्ट केला, तिने जरी तिचं नाव द्रौपदी, त्याच्यात 5 होती, आपल्याला 2 ठेवायला हरकत असं तिला वाटलं असं कदाचित इतिहासात. पण ती द्रौपदी होती महाराज. हां, तिच्या खऱ्या द्रौपदीच्या शापाने चंबळ नदीत अजून रक्त वाहतंय, ध्यानात ठेवा. रक्त वाहतंय म्हणजे तितके खून डाकू अमकं तमकं बागीचे झाले ना, ते चंबळमध्ये झाले. चंबळ नदी, हां तिचं शाप आहे त्या परिसराला. अजून बी तिथं लय प्रॉब्लेम चालू आहे बिहडमध्ये. इथं कसं आहे, सगळं चांगलं होतं ना. एमपीतला विषय हा सागर. शिनी त्याला सिग्नल दिलेला बी कारण असू शकतं, ह्याच्या डिपमध्ये कोण जात नाही. याचं एकमेव कारण म्हणजे अनरोमॅन्टिक नवरा असू शकतो, ध्यानात ठेवा. लय कारण आहेत. हां, आता लेट तुम्हाला आतली गोष्ट सांगतो का. आता काय होती स्टोरी अशा सांगावंच लागतं. काहींना स्वतःच्या जवळ कस्तुरी आहे, त्याच्या बायकोचं त्यांना काय वाटत नाही. तिथं तोंड बघून बघून पोरं 20 वर्ष 22 वर्ष लागणार, तिथं कटाळा आलेला असतो त्यांना. ज्या बायकोचा तुम्हाला कटाळा येतो, ती बायको एखाद्या वासनंदाच्या नजरेतून ऐश्वर्या असू शकते, दीपिका पदुकोण असू शकते. हे तुला कळत नाही नवऱ्यांना. लक्ष द्या हो, सांगण्याला गाळ नको तुम्हाला. तो लय जग बेकार चाललंय, त्याचं दुर्लक्ष झालं असेल बिचाराचं काय. पण ये नीट आकडा टाकला बाबर. आता दुसरी गोष्ट, रंगारंग कार्यक्रम चालूच झालाय, पण करायची जागा तरी ह्यांनी कसली खतरान निवडली तुम्हाला सांगतो. 10-15 मिनिटात शॉट असा. पण कसं 10-12 म्हशीचा गोठा, ह्या साईडला त्याची खोली बनवलेली एक, तिथं सरकी बुसापेन काय औषधाच्या बाटल्या बिटल्या म्हणजे त्यातल्या लागणारं मशीनला लागणारं सगळं तिथं. साईडला संडास बाथरूम बांधलेलं तिथं. वर राहायला ती खोली अशी आडगळीचीच, त्यात सरकीची पोती, म्हशीला सरकी लागती, खुराक म्हणतात काही बुसा गावंडा अमकं तमकं, त्या पोत्याव कार्यक्रम. आणि पकडलाय किती चालू झाल्यापासून 2.5 महिन्यांनी पकडला कोणी. ही जी पोरगी आहे 19 वर्षे, त्याचं नाव आहे शिवानी, 18 वर्षाची, तिने पकडला. BAच्या फर्स्ट इयरला. पोरगी तर हंगच झाली. ती आता दुपारच्या पारी उतरली असं काय अभ्यासाला खाली. वरून उतरली म्हणजे माडेहून खाली आली. आई कुठे गेली, आई खाली दिसाना. काय तिचं काम असून तो सुरेबी आल्याला बघितला होता, सुरेंद्र लोधी. त्याची तर गाडी तिथंच, कुठे गेली कुठे. हिने आपलं दार लोटलं तर उघडून बघितलं, त्या बोसाच्या ह्याच्यावर टांगड्या गाड्यात घेऊन खटा 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 चालला यांचा कार्यक्रम. एखादा गुन्हागडा बघा किती गोष्ट काढणं. पोरगी शॉक. ते बाम ठेवणे लगेच चटीबिटी निसून पळून गेला. आणि बाईला काय त्रास नसतो, नुसतं आपला पडदा सोडून दिला, विषय संपला. आल्या बा. ती पोरगी तुम्हाला सांगतो इतकी वाईट शब्दात त्या आईला सांगत होती, समजून सांगत होती, सगळ्या प्रकारच्या शिव्या देऊन झाल्या तिच्या. ही आपली बाम ठेवाली. तो तेरा देख, तू तेरा देख, मैं मेरा देख. तिला आवडच तुम्हाला कळायचं नाही, हिंदी म्हणून मराठीत सांगतो. ही ती पोरगीचा खटकाचा बसला, कारण पोरगी चांगली होती. तिने आपलं त्यांचं कुटुंब तिथं जास्त मोठी बावकी होती, इज्जत होती घराला. तू जर असं वागलं तर आपल्या घराची इज्जत राहीन का. आणि ह्यांचं बॅट मोठं होतं. बॅट म्हणजे ह्या मनोहरलाच 4 भाऊ होत. 17 एकर जमीन होती, ह्याला 1 एकर जास्त दिलेली. काय ह्याला 4.5-5 एकर होती, म्हातारी सांभाळतो म्हणून राहू द्या म्हणले. आणि सगळे जे भाऊ होते त्यांचं एकमेकाचं अतिशय प्रेम होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणले, तू जाग्यावर खेळ, रिंगणात खेळ ना. बाय ऐकायला तयार नाही. आता काय करायचं बा. म्हणली झालं, ती गेलं. आता इथून पुढे विषय टॉप करून तर त्याला सांगतो, नाही तर मायशी गाठी. ती पोरगीन दम दिला बा. आता तुम्हाला वाटतं का लपड्यावाली थांबतात कधी. ते रंग स्पर्श त्याचा ती एक नाद असतो. ती सुद्धा व्यसनाची. बऱ्याच जणांच्या प्रॉपर्टी गेल्या, त्यांना कळलं नाही कशा गेले ती. हां, ती अशी खेळतात ना त्या, ही काय ते जंगलातली रम्मी का काय तसली. ही व्यसन काय लावून सांगता. आता तुम्हाला मारायचे संपवायचे 100 प्रकार उपलब्ध आहे. जगायचं नाही तुम्ही ठरवावं. व्यसन आहेत सगळी. हां, लय अवघड आहे. आता ही ती सांग, तिने ऐकलं, तिने लावला ठोक्याला फोन त्या सुरेंद्राला. दिल तो बहुत करता है हमार, लेकिन का करे. ती तुम्हाला हिंदी कळत नाही, मराठीत सांगतो. म्हणजे आता सोडायचं बा आपल्याला, आपलं काय तू जुळायचं नाही. म्हणला इडी काय, मी आहे ना तुझ्या बाजूने. बावशी का कोणी हे असं असतं बघा.
तू त्यांना फक्त दम दे आणि म्हण मी पोलिसात तक्रार करेन की तुम्ही माझा सगळे मिळून छेड करता म्हणून, पोरगा बी म्हातारी बी ही बी. तिने मग तिला आता कसं असतं आधीच माकाड, त्याच्यात दारू पिलं त्याच्यात जर इच्छू चावलं तर किती वळवळ करीन हो. तसं ह्या बाईचं झालं. तिला तर बारा तिचं बळी मिळालं, वरून सपोर्ट मिळाल्या ठोक्याचा. हा ती चटी फिरून चटी घालून पळालं होतं. तिला वाटतं हे काय परत येत नाही, पण ते सदैव तयार होतं. असं येते तुम्हाला कळायचं नाही आतलं. हिने कचकाय सुरुवात केली घरातलीच. माणसं शांत होती. अरे तू मोठ्या आवाज नको कोण ऐकन काय. ती स्पष्ट म्हणायची माझ्या मनाला जे वाटेल ते मी करा, तुम्ही आडखटी आणा नाही तर मी तुमच्या केस करीन. वैतागाला आता वयांना काय करावं. सगळ्यांनी मध्ये घेतली, सांगितली समजून. म्हणले आई काय नाहीच. ही ऐकतच नाही म्हणल्यावर काय करावं काय टेन्शनमध्येच. त्या नवऱ्याने सांगितलं ऐक नाही तर भयंकर घटना घडन, धमकी दिली. बा ऐकते ऐकून तुम्हाला वाटतं का ऐकायचं काय कारण आहे. ती वेगळं स्वर्गीय सुखाचा आनंद. हां काही होऊ तिकडं, पण कार्यक्रमाला गाळ नाही अजिबात तयार कधी. हा 3 दिवस गेले. 5 तारखेला 4 तारखेला 4 आत्ता गेलेली 4 ऑगस्ट या रोजी परत पोरीने पाहिलं. ते वाढलं उंच गव, आपण ते आमच्याकडे हत्ती गवत नेपियर म्हणतात काही, त्या गावतात खेळ करून ते गेला मग निघून. गावात कापता का त्याला काय 10 मिनिटच काम. ओके. पोरीने बघितलं, बापाला सांगितलं, ते काढलं ते व्हिडिओ शूटिंग ते बी दाखवलं, लांबून काढलं ते आलेला गेलेला येते. म्हणजे हे काय ऐकण्यासारखं दिसत नाही. हा जो बघा जगात कशी लोक आहेत लक्षात घ्या. मनोहर लोधी हा तिचा बाप आहे त्या पोरीचा. त्या पोरीला आणि त्याचं लेकरू होतं 16 वर्षाचं, दोघांच्या गळ्यात पडू पडू रडला. प्रत्येक वेळेस माणूस कुराडा घेऊन वार करतो अशातला बघ नाही काय काय शांत संयमी असतात, त्यांना नाही हत्या करू शकत ते. म्हणले आता काय करायचं. म्हणले मी सांगतो तसं करा, तुम्ही यस मानणार का. आपणच आपलं जीवन संपवून टाकू. मी 2 दिवस द्या मला थोडं काम आहे एक. म्हणलं चालतंय. सगळे भरपूर मिठाई आणायचा. भावांना घेतलं, 4 भाऊ होते, 3 घेतलं. म्हणलं चला रजिस्टर ऑफिसला गेला. 4.25 एकरच्या 4.25 एकर जमीन सगळ्यांना सामान देऊन, भावाचं त्यात चांगलं वाकड नव्हतं, देऊन टाकली सगळ्याला. हा म्हणले काय मी जरा जाणार आहे लांब देवपूरजेला, आपला हिमालयात जाणार आहे काही दिवस, तुमची काय माझी काय एकच आहे, राहू द्या तुम्ही मला सगळी सारखी करून देते. 1,61,000 रुपये घरात होते. 1,000 रुपये ठेवले, 1,60,000 रुपये सगळ्यांना सारखे वाटून टाकले. घर वरचं राहतं घर हे पण देऊन टाकलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हशी होत्या, त्या म्हशींचं सुद्धा वाटप केलं. आता राहिलं काय त्याच्याकडे, त्याचं कुटुंब तेच राहिलं का नाही. मग चिठ्ठी लिहून ठेवली की आमच्या मृत्यू पश्चात ह्या बायकोला काही मिळू नये म्हणून. भावांना थोडा अंदाज यायला पाहिजे, कोणाला वाटत नाही काय करीन काय नाही. म्हणजे असं गल्लाच चहा उकाळा त्यांनी, काळा चहा आपला बिगर दुधाचा, म्हणजे गोठायसाठी. आणि मारणं 200 ml इतकं जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये विषारी औषध टाकलं, फवारणीच कीटकनाशक. द्रौपदी सोडून दिली. मनोहर लोधी 18 वर्षाची ही मुलगी आणि अनिकेत आणि ती आजी म्हातारी फुलन, चौघांनी प्राशन केलं. 4 खलास, 2 दवाखान्यात गेली, 2 जाग्यावर, 4 खलास, 4 प्रेत. थोडं सर्च केलं तुम्हाला त्याचे त्या मैत्रींचे प्रेत वाताने 4 प्रेत संघच निघाली होती. तिरडी म्हणतो आपण त्याला. भयानक दृश्य येते. संपूर्ण गाव लांबून लांबून लोक बघायला कसं काय झालं. त्यावेळेस सगळ्यात आरूढ होता त्या बायकोचा. ही तलंग करकार करणारी लय आरूढ. काय बघा लोक कशी येत. बया मोकळं झालं आता. तर काय सकाळ दुपार संध्याकाळ 3 शॉट मारी ते ठोक्यावर. असं तिला वाटायला काय हरकत आहे का. पण काहीतरी नेते नावाची गोष्ट आहे. तिचं नाव ते ह्याच्यात होतं. पोलीस पाटलांनी तिथल्या भावांनी, आता लय वाईट प्रसंग आहे हा. मग तेव्हा त्यांना कळलं की याला काय करायचं होतं. प्रेम होतंच. मग तिच्यावर काय थोडी सुट्टी आहे का. तिला म्हणले पोलिस बिलीचं ते कायदेशीर अटक केली. सगळ्यात महत्त्वाचं जो डाटा काढला त्याच्यात त्यांची कॉल रेकॉर्डिंग घेते. ती सूर्य आहे ते बी पकडला, सुरेंद्र लोधी तो बी पकडला. दोन्ही आतमध्ये. तुम्हाला सांगतो मला असं एक माणूस म्हणून मला वाटतं बरं का, बाकी जाऊन द्या. एवढी 4 सोन्यासारखी लेकरू सगळी एवढी मरुस्तवर
इथंच कार्यक्रम राबवायचा ना. मी कायदा हातात घेऊ सांगू शकत नाही, पण माझ्या मनात आलं. दुसरी गोष्ट नाही बाई करायची नाही, ही अवलाद उचलायची आणि डायरेक्ट तिकडं पार्सल कर तिच्या आईबापाकडं, घटस्फोट घ्यायचा. जाऊन द्या तिने एकरभर जमीन आहे, वकिलाला पैसे जाऊन द्या, काय होऊन द्या बा मारण्यापेक्षा. पण हे जगले असते, त्या पोरीचं कुठलं शिकली असती, तिला नवरदेव मिळाला असता, पोराचं लग्न झालं असतं, बापाला समाधान होतं ना. इतकं मत द्यायची गरज नव्हती ह्या केसमध्ये बायकोला, असं माझं मत आहे. यांनी मारायची काय गरज आहे बा. असे आडग्या विचार लोक आहेत. आणि तुम्हाला खरं सांगतो ह्या चारेंना बी आता ही नाही, म्हणजे मुक्ती नाही. आत्महत्या करणाऱ्याला मुक्ती नसती. त्यांचं बुत त्यांचं आत्महत्या वरती तर राहते फिरत. हां, बाई गेली आतमध्ये. पण आता बघू आता कायदा शासन काय करते त्यांना. आत्ताच केस गेले आठवड्यातली हा विषय लोक तातळ देवले. असं नाही 4-4 जणांनी मृत्यू म्हणजे आत्महत्या केली, हा भयंकर प्रकार आहे. त्याच्यातून थोडंफार तुम्ही घ्या. हां, कारण काय होतं सगळं जाईन. मला तर दुःख त्या गोष्टीचं आहे. सगळे गेले पण जिने कांड केलं ते अजून जागे आहे. पिणारा गेला, तोंड असून गेला, लिव्हर खराब होऊन बार जाग्यावे, अशातली परिस्थिती. रामकृष्ण हरी माऊली.